हा 2 वर्षाचा संघर्ष आलेला आहे. आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. मराठा समाजाच्या हक्कांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी यंदा थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. आता वाशीबिशी नाही, थेट मंत्रालय अशी जोरदार हाक देत जरांगे यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी लाखो मराठा समाज बांधवांसह मुंबईत धडकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ही घोषणा मराठा समाजात नवचैतन्य निर्माण करणारी ठरली असून येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालट घडवू शकते. चला जाणून घेऊया या आंदोलनाची पार्श्वभूमी, तयारी आणि यामागील कारणे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी अनेकदा उपोषणे, मोर्चे आणि शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. मागील आंदोलनांमध्ये त्यांनी सरकारला अनेकदा मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अल्टिमेटम दिले, पण सरकारकडून ठोस अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी यावेळी थेट मुंबईतील मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय मराठा समाजाच्या एकजुटीचे आणि त्यांच्या निर्धाराचे प्रतीक मानले जात आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे नुकत्याच झालेल्या मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत जरांगे यांनी हा निर्णय जाहीर केला. या बैठकीला राज्यभरातून हजारो मराठा कार्यकर्ते उपस्थित होते. आता माघार नाही, ही आरपारची लढाई आहे. 29 ऑगस्टला मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मैदान गाजवायचा, निषेध मिळवायचा आणि मराठ्याच्या अंगावर गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. इथून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवाली सोडायची. यावेळेस आपल्याला सरक जायचंय, कुठेही न थांबता. आपल्याला कसल्या परिस्थितीत 28 ऑगस्टला म्हणजे 2 दिवसात आणि 2 रात्रीत मुंबईला पोहोचायचं. मराठा समाजात नव चैतन्य पसरले असून कार्यकर्त्यांनी गावोगावी तयारी सुरू केली आहे. मनोज जरांगे यांनी सरकारवर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मागील उपोषणादरम्यान सरकारने 4 प्रमुख मागण्या मान्य केल्या होत्या, पण त्यापैकी एकही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यांच्या मागण्यांमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढणे, मराठा समाजावरील गुन्हे मागे घेणे आणि तातडीने प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करणे यांचा समावेश आहे. आम्ही संयमाने वागलो, पण सरकारने मराठा समाजाला 100% फसवले. आता मुंबईत येऊन आम्ही आमचा हक्क मागणार असे जरांगे यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. हैदराबाद गॅजेट लागू करा, आमच्या मुलांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली. जरांगे यांनी हेही स्पष्ट केले की हे आंदोलन शांततामय असेल, पण जर समाजाच्या मुलांना काही त्रास झाला तर ते गप्प बसणार नाही. त्यांच्या या आक्रमक वक्तव्याने सरकारवर दबाव वाढला आहे. जरांगे यांनी या मोर्चाची तयारी अतिशय काटेकोरपणे केली आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून लाखो मराठा समाज बांधव 10 वाजता मुंबईच्या दिशेने कूच करतील. कुठेही न थांबता थेट 28 ऑगस्टच्या रात्री मुंबईत पोहोचायचे आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून मागील आवाशीतील अडथळे टाळता यावेत. जरांगे यांनी समाजाला आवाहन केले आहे की पावसाळा असला तरी न घाबरता मुंबईत या. 10 ते 12 लाख लोकांनी एकत्र येऊन मराठ्यांची ताकद दाखवायची आहे.
मागील आंदोलनात पुणे आणि इतर ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला होता. यावेळी असाच पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली. मागील वेळी वाशीत थांबलो, पण यावेळी थेट मंत्रालयावर जाणार, विजयाचा गुलाल उधळायचाच, असे त्यांनी ठणकावून सांगितले. हा मोर्चा मराठा आरक्षणाच्या लढ्याचा निर्णायक टप्पा ठरू शकतो. मराठा समाजाची एकजूट आणि जरांगे यांचा निर्धार पाहता येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना मराठा समाजाचा हा मुद्दा राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला आहे. जरांगे यांनी यापूर्वीही निवडणुकांमध्ये मराठा समाजाच्या एकजुटीचा प्रभाव दाखवला आहे. परभणी आणि बीडच्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीला यश मिळाले होते, असे खासदार संजय जाधव यांनी मान्य केले होते. या आंदोलनामुळे सरकारवर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव वाढेल. जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की हे आंदोलन शांततेने होईल, पण समाजाच्या हक्कांसाठी ते मागे हटणार नाही. आमच्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी ही लढाई आहे. समाजाने एकजुटीने रणभूमी गाजवायची आहे, असे त्यांनी सांगितले. 29 ऑगस्टला मंत्रालयावर काढण्यात येणारा हा मोर्चा शांततामय असेल, असंही जरांगे यांनी जाहीर केले आहे. पण यावेळी त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. आता माघार नाही, मी स्वतः उपोषणाला बसणार आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 29 ऑगस्टला मुंबईत लाखो मराठ्यांसह धडकेन, असं त्यांनी सांगितले. यामुळे मंत्रालयावर होणारा हा दबाव सरकारवर आणखी वाढवणारा आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हा आंदोलनाचा निर्णय मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरू शकतो. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने गेल्या काही वर्षांपासून आरक्षणासाठी सातत्याने आंदोलने केली आहेत, पण यावेळी त्यांचा निर्धार अधिक दृढ आहे. 29 ऑगस्टला मुंबईत होणारा हा मोर्चा मराठा समाजाच्या एकजुटीचे आणि त्यांच्या मागण्यांच्या पाठिंब्याचे प्रतीक आहे. सरकार यावेळी किती गंभीरपणे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत मंत्रालयावर धडकणार आहे. हा मोर्चा मराठा आरक्षणाच्या लढ्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. जरांगे यांनी विजयाचा गुलाल उधळायचाच असा निर्धार व्यक्त केला आहे आणि त्यांच्या या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात मोठे बदल घडू शकतात. येत्या काही महिन्यात मराठा समाजाची एकजूट आणि त्यांचा हा लढा काय परिणाम साधतो हे पाहणे उत्सुकताचे ठरेल. मराठा समाजाच्या हक्कांसाठीचा हा लढा अंतिम टप्प्यात आहे आणि त्यांचे यश अपयश सरकारच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर, तुमचे मत आम्हाला सांगायला कमेंटमध्ये विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.